आजलगावच्या परिसरामध्ये हे सगळे कारखाने तुमचे शेवटच्या टप्प्यातले कारखाने तुला आठवत असेल, सुरेशराव तुम्हालाही आठवत असेल. त्यांना वेळेत पैसे पण मिळाले नाही. जे गव्हर्नमेंटचं भाग भांडवल असतं ते वेळेत मिळालं असतं तर ही परिस्थिती त्या दोघांच्यावर आली नसती. पण तो मी मगाशीच सांगितलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते प्रयत्न करत होते, परंतु काही ना काही समस्या अडचणी येत होत्या. आणि आम्ही पण चालवायला घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो 3,000, 3,500, 4,000च्या पर्यंत नेल्याशिवाय तो चालू शकत नाही. आम्हालाही सुरुवातीच्या काळामध्ये नुकसान सहन करावं लागलं. परंतु आता तुम्हाला माहितीये, एक कारखाना 6, एका कारखान्यात 7,000 टनी केलेला आहे. त्याच्यामध्ये कोजन आहे, डिस्लरी आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा चाललेल्या तुम्ही सगळेजण बघताय दोन्ही भागामध्ये. शेवटी माझ्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळावेत ही आमच्या सारख्या कार्यकर्त्याची भावना. खरं आज मला बाप्पा मोठेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण बाप्पा मोठेंच्या बरोबर मला पण कामाची संधी मिळाली. कारण 10 जून 1999ला आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरांनी, प्रफुल्ल पटेल, पदमसिंह पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील ह्या सगळ्या मान्यवरांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला. आम्ही सगळेजण ज्युनियर होतो. मी, आर. जयंतराव, दिलीपराव, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण ज्युनियर होतो. परंतु आम्ही सगळ्यांनी तिथं साथ दिली आणि बघता बघता आपला पक्ष 26 वर्षाचा झालेला आहे. शेवटी मी सर्वांना सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. तशा पद्धतीने घटना घडल्या. मागे दुर्दैवानी राहुलला अपयश आलं. राहुल तिथं प्रयत्न करतोय. तिथली परिस्थिती भौगोलिक वेगळी आहे. पाण्याचा प्रश्न आहे. जसा उल्लेख कृष्णा विभाग स्थिरीकरणाचा आता राहुलनी केला. भुजली बंद आहे. आपण अधिकचं पाणी आणून तिथून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी आणण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय. शेवटी ही सगळी कामं करत असताना निधी मोठ्या प्रमाणावर लागत असतो आणि त्यामुळे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आमच्या चाललेल्या आहेत. मी मध्ये राहुलला एकदा दोनदा म्हणलं की राहुल, शेवटी आपण एकत्र मिळून काम करूया, प्रश्न सुटले पाहिजेत. मध्ये काही रस्त्यांची कामं त्या भागातली करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय तिथल्या लोकांचं राहणीमान बदलू शकत नाही. आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं पूर्वी दुधाचा धंदा अतिशय चांगल्या प्रकारचा दुधाचा धंदा होता. आता यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे. धरणांची परिस्थिती चांगली आहे. तलावांची परिस्थिती चांगली आहे. पदमसिंह पाटील साहेब मंत्री असताना अनेक तलाव माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये, माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहेत. परंतु पावसाचा पण लपंडाव आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि ह्याच्यातून पुन्हा एक नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी आपल्याला सगळ्यांना करायची, नवीन कार्यकर्त्यांना जोडायचंय. त्याच्यामध्ये वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आणि त्याच्यामुळं आजचा हा कार्यक्रमाच्या निमित्तानं मध्ये मी नगरला गेलेलो होतो, अहिल्यानगरला. तेव्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं काशीनाथराव दातेंची माझी भेट झालेली होती. ते तिथले आमदार आहेत. राहुरीला एक कार्यक्रम होता, अहिल्यानगर शहरात एक कार्यक्रम होता. कार्यक्रम दोन्ही चांगले झाले. पण त्यावेळेस काशीनाथराव दाते म्हणले की दादा, काही सहकारी मित्र पारनेरचे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेऊ इच्छित आहेत. ताराचंदजी आहेत, ताराचंदजी पण मागे आपल्याकडे होते. मध्ये थोडस बाजूला गेले होते. पुन्हा त्यांनी मला सांगितलं की दादा, आपण आपल्या सर्वांच्या बरोबर यायचं. मी म्हटलं आज तुम्ही या, तुमचाही पक्ष प्रवेश करू. पाथर्डी मधले पण काही माझे सहकारी मित्र, त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली. ते पण तो तालुका तसं बघितलं तर बबनराव ठाकरे साहेबांचा तालुका. परंतु त्याही भागातल्या काही सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आमच्या अमोल मिटकरी आणि मोहम्मद बदरुजमा मोहम्मद आदिल हे आमचे जिल्हाध्यक्ष अकोल्याचे, त्यांच्याही मदतीनं, त्यांच्याही प्रयत्नांनं काही आपल्या सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. त्यामध्ये माझ्या अकोला जिल्ह्यातनं प्रशांत मनकर, संजय बडे, आशिष पाटकर, गणेश गाटे, गणेश वानखडे
आशिष तायडे, प्रवीण कराळे, संदीप कुलट आणि सचिन शिंदे हे मान्यवर वेगवेगळे कोण माजी उपसभापती, कोण माजी सरपंच, कोण कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, कोण विद्यार्थी सेनाचे माजी विद्यार्थी सेनेचे प्रमुख, कोण माजी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे, आमच्या अहिल्यानगर मध्ये पाथर्डी तालुक्यातले जे माझे सहकारी येत आहेत ते विष्णू विलासराव रोडी, दत्तात्रय टेंभुरकर, जमीर पठाण, राहुल ढाकणे, सतीश वारुंगळे, संजय दौंड, रामदास दौंड, भीमराव आंधळे, जनार्दन दौंड, विजय आंधळे, सुरेश कुलते, अरुण काशीत, नंदकुमार कोलते, हनुमंत पडे, कानी फडके, रामनाथ खाडे, बाळासाहेब शिरसाट, हरिभाऊ शिरसाट, रोहन चव्हाण, आकाश पालवे, प्रकाश वायभासे, तसंच आमच्या पारनेर मधनं आमचे बाबासाहेब नरे, सुभाषराव ठाणगे, प्रदीप वाळुंज, गीताराम वाळुंज, अक्षय गोरडे, बाळासाहेब रोकडे, बाबासाहेब दाते, अंकुशराव ढोकळे, बाळासाहेब पवार, अमोल रोकडे, धनंजय ठोकळे, भाऊसाहेब काकरे, शरद काकरे, शुभम टेकुडे, दत्तात्रय पटांगरे, एल के जावळे, मिनीनाथ सुखदेव शिर्के, देवराम मगर, श्रीकांत वाघमारे, रामदास गवडे, पोपटराव चौधरी, राजेंद्र मुगदे, सुभाष सासवडे, प्रकाश रोहकंदे, संतोष मोरे, बाळासाहेब कोकाटे, संदीप केदार, एकनाथ बुधवडे, बाबासाहेब रोकडे, साहेबराव काशीद, संजय थोरात, परशुराम शेलार, अशोक खैरे, बाळशीराम शिंदे, निलेश पवार, अण्णासाहेब खैरे, सोपान म्हातारे, डॉक्टर अविनाश शेलार, सोपान शेलार, ऋषिकेश नसाळे, हरीश काका दावभट, समित रोकले, नंदकुमार भांड, विक्रम कुमार मनसरे, बाळशीराम शिंदे, विकास शिवले, पंढरनाथ मुंडे, धनंजय शेठ निमसे, तसंच आमच्या पारनेरचे राहिलेले संजय आहेर, संतोष चौगुले, अविनाश गोडसे, महादेव पवार, शुभम गोडसे, विनोद गोडसे, प्रवीण डोंगरे, अनिल आहेर, कुंडली वाफारे, महादेव खुंडे, दिलीप गुले, कृष्णा ठोबे, जबाजी जरड, जालिंदर खोसे, नामदेव गायकवाड, बाळासाहेब वाळून, संतोष शिंदे, संतोष गागरे आणि आपल्या धाराशिव मधील स्वतः राहुल भैया मोठे, तात्यासाहेब गोरे, महादेव खैरे, मधुकर मोठे, रणजित मोठे आले का? दादासाहेब सोनारीकर, शिवाजीराव गाडवे, सुदन भाऊ पाटील, हनुमंतराव पाटोडे, ऍडव्होकेट संदीप पाटील, हनुमंत कोलते पाटील, संजय पाटील अरसोलीकर, नितीन बिक्कड, महेश जेपे, प्रशांत कवडे, नसीर शाह बर्फीवाले, राहुल बनसोडे, प्रदीप टोके, दत्तात्रय पाटील, बाबूलाल सुरवशे, प्रताप भैया देशमुख, अधिकनाथ पालके, नानासाहेब पाटील, मारुती मासाळ, मोहनदादा मुसळे, संजय काका बोराडे, आरडी सूळ, प्रवीण कटाळ, महादेव जाधव, विष्णू शेवाळे, भाऊसाहेब खरसडे, डॉक्टर दशरथराव भोगरे, धनंजय हांडे, भाऊसाहेब नलवडे, रणजित गायकवाड, संजय पवार, डॉक्टर रवींद्र जगताप, ऍडव्होकेट सुजित देवकते, श्री हरिश्चंद्र मिस्किन, सोमनाथ शिरसाट, प्राध्यापक सुरेश कोकाटे, विजय बोराडे, गोविंद जाधव, धनंजय मोरे, श्रीराम खंडागळे, शहाजी दराडे, सतीश सोन्ने, गोरीशंकर साठे, अशोरबा चोरमले असे सर्व मान्यवर मगाशी विद्यमान पदाधिकाऱ्यांची मी चुकून नावं घ्यायचं राहिलो. पैलवान नवनाथ जगताप, जे सध्या विद्यमान पदाधिकारी आहेत, अमोल काळे, रामराजे साळुंखे, सूर्यकांत सानसे, दादा बारसकर, अण्णा भोगी आणि माझ्या भूम, परांडा, वाशी, अकोट, बाळापूर, पारनेर, पाथर्डी या सगळ्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले उपस्थित असणारे सर्व मान्यवर मित्रांनो, आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी काही शिकवण दिलेली बेरजेचं राजकारण, ते बेरजेचं राजकारण आपण या निमित्तानं करतोय.
पण आपली भूमिका जातीभेद, धर्म, पंथ हे सगळेजण एकोप्याने काम केलं पाहिजे. जातीभेद डोक्यात अजिबात राहता कामा नये. मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, भटका समाज असेल, ओबीसी समाज असेल, माझा सर्वसाधारण समाज असेल, जे घटक समाजामध्ये आहेत, मी नेहमी सर्वांना सांगतो की हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन केली आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. नंतरचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज आणि नंतरचा कसा कसा इतिहास बदलत गेला ते तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. पण आताही काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या जातीय सलोखा ठेवला पाहिजे. कुठेही एकमेकांमध्ये अंतर पडता कामा नये, एकमेकाच्या बद्दल दुस्वास दाखवता कामा नये, एकमेकाचे प्रश्न नीटपणे जमिनीवर पाय ठेवून लोकांच्या मध्ये मिसळून लोकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले गेले पाहिजे. आपल्या इथं विक्रम काळे आणि सतीश चव्हाण हे तुमच्या दोघांची गावं या धाराशिव जिल्ह्यातच येतात आणि त्याच्यामुळं हे एमएलसी म्हणून आपल्याला मदत करू शकतात. पण एमएलए ला यावेळेस आपल्याला जरा तिथं फटका बसलाय. एकेकाळी पद्मसिंह पाटील साहेब, पप्पा मोठे हे सगळे मान्यवर ज्यावेळेस तिथलं नेतृत्व करत होते त्यावेळेस हा सुद्धा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव जिल्हा राष्ट्रवादीचा तसा बघितलं तर बालेकिल्ला होता. अनेकदा जिल्हा परिषदा वगैरे पदाधिकारी आपले असायचे, अनेक कारखाने आपल्या विचाराने तिथे चालायचे. सातत्याने डॉक्टर साहेबांच्याकडे महत्वाची खाती होती. डॉक्टर साहेबांनी पण त्या खात्याचा उपयोग आपल्या धाराशिव आणि उस्मानाबाद जिल्ह्याला कसा होईल प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडस तिथलं चित्र बदललेलं आहे. आपल्याला देखील आता काम मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. मी पण जिल्ह्याच्या दौऱ्यावर मी आता उद्याच बीडला चाललेलो आहे. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी पण जातोय. नंतर कोल्हापूर आहे, जळगाव आहे, अशा वेगवेगळ्या भागामध्ये दौरे पक्षाने माझे आखलेले आहेत. त्याच्यातून आपली हीच भूमिका आहे. यंदा पाऊस काळ चांगला झालेला असल्यामुळं तुमच्या इथं पिकं पण बऱ्यापैकी आहेत. कृषी खातं आता दत्ताभाऊ भरण्यांच्याकडे दिलेले आहेत. तेही स्वतः उत्तम शेतकरी आहेत. त्यांची शेती पण अतिशय चांगली आहे. ऊसाची शेती असेल, डाळिंबाची असेल, केळीची असेल किंवा आमच्या द्राक्षाची असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे शेती करणारा हा शेतकरी, त्यांचं संपूर्ण परिवार, संपूर्ण कुटुंब हे शेतीमध्ये काम करत असतं. मी त्यांना फार पहिल्यापासून त्यांच्या चुलते आणि त्यांच्या वडिलांच्या पासून मी त्यांना ओळखतो. वेगवेगळी पदं अनेक त्यांना भूषवलेली आहेत. आमच्या पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन होते, आमच्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन होते, आता बरेच तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो शेतकरी आहे, त्याचा ऊस स्वतःचा, त्याचा स्वतःचा म्हणजे एकट्याचा नाही, नाहीतर पुन्हा त्याच्या मागे काहीतरी त्याचा भरणे परिवाराचा मोठा परिवार आहे. त्यांचा ऊस 16,000 टन जातो. 16,000 टन. त्यांची द्राक्षाची बाग 45 ते 50 एकर आहे. डाळिंबाची बाग 45 ते 50 एकर आहे. 8 देशामध्ये त्यांची द्राक्ष एक्सपोर्ट होतात. केळी पण अतिशय उत्तम आहे. तुम्ही कधी जर आला त्या भागात तर तुम्ही बघा, अतिशय उत्तम शेती करतात ही सगळी लोक. सांगायचं तात्पर्य मोठा शेतकरी परंतु कष्टात पुढे आलेला आहे. त्याच्या आजोबांच्या, त्याच्या वडिलांच्या काळामध्ये अतिशय, तेव्हा तर जमिनीच्या किमती काय होत्या तुम्हाला माहिती. आता जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या, पण त्या काळामध्ये जमिनीला इतकी किंमत नव्हती. पण लांबनं पाणी कुठं उजनीवरून आणलं, कुठून वेगवेगळ्या भागात विहिरी पाडल्या, बोर पाडले आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा वापर हा व्यवस्थितपणे केला, ठिबकचा वापर केला. अशा पद्धतीनं हा आडाचा शेतकरी आहे आणि त्याच्यावर त्याच्याकडे सध्या ती जबाबदारी आपण दिलेली आहे.
त्यामुळं आपले शेतकऱ्यांचे प्रश्न, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, आज आपण आता इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर सुरू करतोय. आजच कॅबिनेटला त्याच्याबद्दलचा निर्णय झाला. अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. आता नांदेडला पण जागा फायनल करून तिथं आपल्याला करायचं. उद्या मी बीडचं भूमिपूजन करतोय. त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला रेशो सांगतो, 200 कोटीचा प्रोजेक्ट असला तर टाटा ट्रस्ट आपल्याला 165 कोटी रुपये देते. 35 कोटी रुपये आपण घालायचे, आपण म्हणजे सरकारने. आणि 200 कोटीचा प्रोजेक्ट उभा राहिला तर साधारण 7,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी त्याच्यातनं अतिशय आत्ताच्या काळामध्ये जे शिक्षण आपल्या मुलांना मुलींना दिलं पाहिजे, म्हणजे ते स्वतःच्या पायावर तरी उभे राहतील किंवा तिथल्या वेगवेगळ्या कंपन्या असतील तिथं त्यांना नोकरी मिळेल, अशा प्रकारचं शिक्षण त्याच्यात आपण उपलब्ध करतो. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही 2-3 वर्षापूर्वी ते सुरू केलं, परंतु आमचं ठरलं आता 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आपण ते करायचंय. आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मी ते तुम्हाला मंजूर करून देतो. तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका. कारण आपल्या इथली भौगोलिक परिस्थिती जरा वेगळी आहे. आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आहे त्यांना जी काही जमीन आहे त्याची व्यवस्थितपणे बारकाईने शेतीवाडी करावी लागते आणि आपला प्रपंच चालवावा लागतो. परंतु काहींना माझ्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर धाराशिवचे लोक पोटाची खळगी भरण्याच्या करता किंवा कामधंद्याच्या नोकरीच्या करता येत असतात. अक्षरशः वेगवेगळे भाग पुण्यामध्ये घ्या, आमच्या ह्याच्यामध्ये घ्या, पिंपरी चिंचवडमध्ये घ्या, बरेच बीड जिल्ह्यातनं, माझ्या धाराशिव जिल्ह्यातनं, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड वगैरे तो भाग आहे तिकडचं, असं या सोलापूर जिल्ह्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर लोक पाठीमागे त्यांनी इकडं येणं केलेलं आहे. का तर तिथं जगण्याचं साधन कमी असल्यामुळं. परंतु आता आम्ही इंडस्ट्रीला पण तिथं जाण्याच्या करता भाग पाडतोय. मी आता मराठवाड्यामध्ये आपल्या इथं धाराशिवला धावपट्टी आहे, परंतु बीडला आता आम्ही धावपट्टी करतोय. तिथं विमानं कशी उतरतील, टेक ऑफ कशी होती, रेल्वेचं जाळं आम्ही आणखी विणण्याचा प्रयत्न करतोय. रेल्वे सुरू करण्याचं काम करतोय. नॅशनल हायवेच्या निमित्तानं मोठे मोठे रस्ते आपण आधीचे करतोय. या सगळी कामं आपण केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये काम करताय. त्यांना साथ देण्याचं काम अमित भाई शाह असतील किंवा त्या बाबतीमध्ये स्वतः अर्थ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील, नितीन गडकरी असतील किंवा पियुष गोयल साहेब असतील, आताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्यांना कृषीचा खूप चांगला अनुभव आहे. अनेकदा आम्हाला त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळते, त्यावेळेस ते सांगत असतात. या पद्धतीनं त्या सगळ्या मंत्री महोदयांचा उपयोग आपण आपल्या राज्याला घ्यायचा प्रयत्न करत असतो. आजच आमचं वाढवण बंदराच्या बद्दल पण मराठवाड्यातनं जो समृद्धी महामार्ग आलाय त्याला कसं आपल्याला जोडता येईल अशा पद्धतीनं आज आम्ही त्याला तत्वता मान्यता दिलेली अशी अनेक कामं चाललेली आहेत. आता ही कामं करत असताना मी नेहमी सांगतो, सरकारच्या विरोधामध्ये म्हणजे सत्याच्या विरोधामध्ये राहून कामं होत नसतात. त्यामध्ये पुढची कुठली बैठक चालेल असू द्या, बसतील त्यामध्ये ही लोकांच्या मुळे तुम्ही हे मुलाला जायची चांगली नाही. तर मित्रांनो, गमतीचा भाग करू दे, पण मला सांगायचं एवढंच आहे की मला एक उशीर झाला. शेवटी तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते, आपले सगळ्यांचे विचार एकसारखे आहेत. आपण सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे. सभासद नोंदणी आपल्याला मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. या निमित्तानं उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे येऊन भेटलेल्या आहेत. परवा काल मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा पुन्हा ओबीसीच्या बद्दलचा निकाल आलेला आहे. मागच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच या निवडणुका होणार होत्या. 2022ची गोष्ट मला चांगलं आठवत आहे. पण त्यावेळेस ओबीसी समाजातल्या घटकाला कुठेही आरक्षण ठेवलं नव्हतं. आरक्षण फक्त होतं मागासवर्गीयांना, आदिवासींना, महिला आणि पुरुष आणि सर्वसाधारण. परंतु आज महत्वाचा घटक इतर मागासवर्गीय समाज आहे ना,
त्यांच्यावर कसा आपल्याला अन्याय करता येईल. आणि त्याच्याकरता आम्ही त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलो की बाबा हे बरोबर नाहीये. पहिल्यापासून 27% जागा हे ह्या घटकाच्या करता आरक्षित ठेवलेल्या असतात आणि त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. कारण प्रत्येकाला वाटतं की आम्हालाही संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्यातले उद्याच्या काळात जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला माझ्या सर्वच भागातल्या सहकारी मित्रांना भूम, परांडा, वाशी, अकोट, बाळापूर, पारनेर, पाथर्डी या भागातले सगळे माझे सहकारी मित्र आहेत. त्यांना सगळ्यांनाच मला सांगायचंय की बाबांनो, त्या पद्धतीनं तुम्ही कामाला लागा. कुठेही आपसामध्ये हेवे दावे करू नका. हा नंतर आलेला हा पहिल्यापासून आहे असा भेदभाव पण करायचं काही कारण नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात जनमानसाची प्रतिमा त्या वॉर्डात किंवा त्या प्रभागात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा त्या तालुका पंचायत गटात ज्याची चांगली असेल, आरक्षण कसं निघेल जातं ते कळेल आपल्याला. त्या पद्धतीनं आपण तिथं संधी देण्याचं काम करू. तुम्ही पण जबाबदारीनं वागा. कुठं तुमच्याकडनं पण काही चूक झाली तर त्याचा फटका हा पक्षालाही बसतो, आम्हालाही बसतो, तुम्हालाही बसतो. त्याच्यामुळं कुठेही आता तारतम्य ठेवून तुम्हाला वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण कुठेही सहज बोलायला काहीतरी जातो, त्याच्यातनं पण गैरअर्थ काढले जातात, त्याच्यातनं पण बदनामी होते. पूर्वीच्या काळामध्ये वेगळी गोष्ट होती. आता सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह झालाय, प्रिंट मीडिया ऍक्टिव्ह झालाय, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऍक्टिव्ह झालाय. जरा कुणी कुठं काय बोललं तर ताबडतोब सगळीकडं ती बातमी जाते की इथं अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यात आलं. त्याच्यामुळे फार भान ठेवून आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकोपा दाखवला पाहिजे. उद्याच्याला काही दिवसांनी मी पुन्हा सगळ्या प्रमुख सहकार्यांना घेऊन बसेल आणि त्याच्यातनं बाकीच्याही बाबतीमध्ये कुणाकुणावर काय काय जबाबदारी द्यायची, कशा पद्धतीनं द्यायची. आज पुन्हा तीन पक्षांनी, रामदास आठवले साहेब आणि इतर पण काही मित्र पक्ष, त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी आमची केलेली आहे, आम्ही केलेली आहे समन्वय समिती. त्याच्यामध्ये आपल्याकडनं सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, त्यांच्याकडनं रवींद्र चव्हाणजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी आणि शिवसेनेकडनं माझ्या माहितीप्रमाणे शंभूराज देसाई आणि उदय सामंत अशी 6 जणांची कमिटी आहे. त्याच्यातनं महामंडळ ही कुठली कुणाला द्यायची, संख्येच्या प्रमाणात ती मिळणार आहे आणि सदस्यपद कुठली कुणाला द्यायची अशा पद्धतीनं ते घडेल. प्रताप सरनाईक हे तुमचे पालकमंत्री आहेत. मी विशेषतः धाराशिवकरांना सांगू इच्छितो. त्याच्यामुळे त्या भागामध्ये कशा प्रकार त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आजच प्रताप सरनाईक, मी, मुख्यमंत्री एकनाथराव साधारण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये डीपीसीच्या बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली. परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतो. ती उठवत असताना त्यामध्ये साधारण तिन्ही पक्षाला म्हणजे लोकप्रतिनिधींना तिथं त्यांच्या जो काही आम्ही सूत्र ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे, जसं सूत्रांच्या माहितीनुसार नेहमी बातमी लावतात सूत्रांच्या, म्हटलं कुठलं सूत्र, कुणाचं नाव सूत्र आहे. ठीक आहे, त्यांच्यामुळे मलाही सूत्र आता आठवलं. तर आमच्या सूत्रानुसार जे काही वाटप करायचं ते आम्ही करतो. त्याच्या संदर्भामध्ये देखील आज विधानसभेचा आपल्याकडे एकही आमदार नाहीये. त्याच्यामुळं तिथं कसं राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही. खूप मोठे काही रक्कम मिळेल अशाचा भाग नाही, परंतु तिथं काम करताना काही का होईना त्यांना पण मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनात आजच माझी चर्चा झालेली आहे. त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका. पण मिळालेला जो फंड असेल त्याचा उपयोग खरोखर जनतेच्या भल्याकरता झाला पाहिजे. उद्याच्याला त्याच्यात चुका होता कामा नये. आपल्यालाही काम दाखवता आलं पाहिजे की बाबा हे तर आम्हाला अशीची मदत झाली आणि हे काम आम्ही
समाजाच्या करता करून दाखवलं. या प्रकारे आपण एकमेकाला साथ देऊया अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती राहणार आहे. आज मागे माझी 2-3दा राहुलची चर्चा ज्यावेळेस झालेली होती त्यावेळेस राहुल म्हणायचा, दादा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, शेवटी मला माझ्या वडिलांच्या पासून ह्या भूम, परांडा, वाशी ह्या सगळ्या भागांनी अतिशय प्रेम केलेलं आहे. त्याच्यावर त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय मला हा निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीनं त्याने मला बोलून दाखवलं होतं. त्याचंही बरोबर होतं. मी त्यांना म्हणलं की ठीक आहे, शेवटी सहकारी बरोबर असल्याशिवाय खरा रंग या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला येत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांशी बोलून तुम्ही पण त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वच माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. तिथली कामं करण्याच्या करता देखील सुदैवाने वित्त आणि नियोजन सारखं महत्वाचं खातं माझ्याकडे, बाकीचे पण आपल्याकडे त्या विभागाचा उपयोग, डिपार्टमेंटचा उपयोग हा निश्चितपणे सर्व महाराष्ट्राला करत असताना तिथं धाराशिव पण कुठं मागे राहणार नाही, अहिल्यानगर पण कुठं मागे राहणार नाही, किंवा आमचं अकोला असेल किंवा बाकीच्या 3च जिल्हे आहेत तसं बघितलं तर अकोला, अहिल्यानगर आणि धाराशिव ह्याच भागातले आपले सहकारी मित्र येत आहेत. अजूनही तुम्हाला काही मित्र, परिवार, जवळचे सहकारी असतील तर ते आपल्यापासून जरा बाजूला गेले असतील तर त्यांनाही आपल्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आपण करा. प्रयत्न माणसाने चांगल्या कामाचं सतत करत राहायचं असतं आणि इथून पुढं एक चांगलं वातावरण, पूर्वीचं जे धाराशिव जिल्ह्यामध्ये वातावरण होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये, तशा पद्धतीचं वातावरण आपण अहिल्यानगर असेल, आपला धाराशिव असेल किंवा अकोला जिल्हा असेल या सर्व भागामध्ये करण्याच्या करता तुमच्या सगळ्यांचं आम्हाला मदतच होईल. त्याबद्दलची मी खात्री या निमित्तानं बाळगतो. तसंच मगाशी मी संजय कोसेचं नाव घेतलं का? संजय कोसे, संभाजीराव थोरात, दादासाहेब जालनराज, सर्व मान्यवरांचं ज्यांची ज्यांची मी नावं घेतली त्या सर्वांचं माझ्या भूम, परांडा, वाशी, त्याच्यामध्ये पारनेर, त्याच्यामध्ये अकोट, त्याच्यामध्ये बाळापूर, त्याच्यामध्ये पाथर्डी ह्या सर्व तालुक्यातनं आलेले आमचे मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. तुम्हाला विश्वास देतो की कुठलाही तुमच्यावर अन्याय होऊन दिला जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावर आगीत उठून पोपट्यात पडलो अशा प्रकारची वेळ आम्ही ग्वाही. उलट आता तुम्हाला वाटेल की उगीच आपला राहुल इतक्या उशिरापर्यंत थांबला, मागच जायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतंय ते प्रत्येक जण ती मला म्हणायचं, दादा मी आता आलो तर मला तिकीट मिळेल का? अरे तुला म्हणलं ये जरी, कसं तिकीट द्यायचं माझं मी ठरवतो. काही माझ्या हातातच होतो, माझं माझ्याच हातात. त्यामुळं मी स्वतः राहुलला सांगितलेलं होतं बारामतीचं तिकीट नंतर जाहीर होईल, पहिलं तुझं तिकीट जाहीर होईल. पण त्याला तरी मला भीती वाटत होती. नाही म्हटलं तरी तुमच्या तिथली राजकीय परिस्थिती आता बरीचशी बदललेली तुम्हालाही मान्य करावं लागेल. त्या खोलात मी जास्त जात नाही, नंतर तेवढ्याच हेडलाईन लावतील. परंतु काळानुरूप, परिस्थितीनुरूप आपल्याला काही गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळं आता लोकसभा आणि विधानसभेला तर खूप अवकाश आहे, पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सर्वांच्याच दृष्टीने म्हणजे भाजपच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या, समोरच्या आघाडीच्या सगळ्याच पक्षाच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. त्यावेळेस आपला पक्ष देखील कुठं त्याच्यामध्ये कमी पडता कामा नये ही खबरदारी माझ्या स्तरावर आम्ही राज्यामध्ये काम करणारे सगळे घेऊच घेऊ, परंतु गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या तुम्ही पण सगळ्या मान्यवरांनी ती घेतली पाहिजे
आणि तुम्ही घ्याल अशा प्रकारचा विश्वास मान्यवरांना